नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या ट्रेड अपडेट व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, काय त्याची सायकोलॉजी होती, लाईव्ह मार्केटमध्ये आपण त्याला कशा पद्धतीने मॅनेज केलं, किती ट्रेड होते, ए टू झेड क्लॅरिटी आज शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इथे देणार आहे. तर इथे तुमच्यासमोर ऑर्डर बुक ओपन आहे आणि ऑर्डर बुकमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसत आहे की आज आपण 2 ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहे आपल्या सेटअप अकॉर्डिंग. दोन्ही ट्रेड निफ्टीमध्ये आहे. तर डायरेक्टली हे ट्रेड डिस्कस करण्यासाठी मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट लावून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली हे ट्रेड काय सायकोलॉजीने घेतले, सेटअप ऍक्टिव्हेट होता नव्हता, एक्झॅक्टली कसं त्याला मॅनेज केलं, ए टू झेड क्लॅरिटी जी आहे ती तुम्हाला मी निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर एक्सप्लेन करतो. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो. तर मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतला आहे. आजची तारीख आहे 14. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता की आजची जी निफ्टीची ओपनिंग होती ती या लेवलवर होती. स्लाइटली कालची जी क्लोजिंग होती ती इथे होती आणि आजची जी ओपनिंग होती ती या लेवलवर होती. स्लाइटली गॅप डाऊन होती. पहिली कॅन्डल यांनी इंडिकेशन बनवली म्हणजे की ग्रीन कॅन्डल होती, बट डायरेक्शन कन्फर्म झालेलं नव्हतं की हा वर जाणार. कारण काय की वरच्या साईडने याला एक वीक आलेला होता, तर डायरेक्शन या साईडने कन्फर्म नसते आणि तसंही आपण पहिल्या कॅन्डलला जास्त व्हॅल्यू देत नाही कारण की कन्फर्मेशन नसते. बीटीएसटी एसटीबीटी प्लेअर जे असतात त्याचं इन्व्हॉल्वमेंट जास्त असते, तर त्याच्यावर क्लॅरिटी येत नाही म्हणून आपण पहिल्या कॅन्डलला तसंही इग्नोर करतो. त्यानंतर सेकंड कॅन्डलमध्ये हा थोडा अजून वर गेला, सेम कॅन्डल तशीच फॉर्म झाली, वरच्या साईडने एक वीक आली आणि खाली क्लोजिंग दिली. या कॅन्डलमध्ये यांनी थोडंफार वर जाण्याचा प्रयत्न केला, बट लाईव्हमध्ये मी जेवढे पण जण बसले होते त्यांना मी क्लिअरली कॉमेंट्री करत होतो की जोपर्यंत या लेवलला क्रॉस करत नाही वरच्या साईडनी तोपर्यंत आपण एंट्री करणार नाही. ओके, क्लॅरिटी आपल्याला दिसत होती ऑप्शन प्रीमियम मध्ये की हा वरच्या साईडचं डायरेक्शन दाखवत आहे, बट स्पॉटमध्ये स्पेस ओपन नव्हता म्हणून मी इथे तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की आधी हा वर जाणार, खाली येणार, स्ट्रक्चर क्रिएट करणार, तर वरच्या साईडचा जो स्पेस आहे 70-80 पॉईंटचा तो आपण प्ले करणार, तिथे आपण तेवढं प्रॉफिट बुक करू शकतो. ओके, तर यांनी तसं न करता एक्झॅक्टली या लेवलला रिस्पेक्ट केलं आणि इथनं रिव्हर्स आलं. रिव्हर्स आल्यानंतर पुन्हा आपला व्ह्यू जो होता लाईव्हमध्ये तुम्हाला कॉमेंट्री करत होतो की आता खाली आलेला आहे. ऑलमोस्ट त्यांनी 50% पेक्षा जास्त जे आहे ते मोमेंटम खालच्या साईडने दाखवलेलं आहे. ओके, आता आपण याला खालच्या साईडने पण स्ट्रक्चरमध्ये क्लिअर करू शकतो, बट स्ट्रक्चर कन्फर्म होणार तेव्हाच आपण याला खालच्या साईडने एंट्री करणार. बट तसं झालं नाही, पुन्हा बाहेर ऍक्टिव्हेट झाले आणि पुन्हा इथे ब्रेकआउट देण्याचा यांनी प्रयत्न केला. बट पुन्हा सेम कंडिशन की मी इथे सांगितलेली होती की ह्याच्यावर जेव्हा क्लोजिंग देणार तेव्हा आपण एंट्री करू. तर ही पण जी कॅन्डल आहे एक्झॅक्टली या लेवलवरून थांबली. स्ट्रॉंग कॅन्डल होती, WLC होती, डायरेक्शन पण कन्फर्म होतं, स्ट्रक्चर पण थोडंफार दिसत होतं, बट हे फक्त एवढं बघून आपण एंट्री करत नाही म्हणजे की ग्रीन अँड कॅन्डल दिसली म्हणजे की आपण बाय करणार किंवा मग रेड कॅन्डल दिसली म्हणजे आपण सेल करणार. हा आपला सेटअप नाही आहे. आपण प्रॉपरली स्पेस बघून समोरचं डायरेक्शन बघून आपण सगळ्या गोष्टी करतो. तर हे क्लॅरिटी इथे नव्हती. तर इथे भरपूर जणांनी क्वेश्चन केला होता की सर इथे एंट्री बनते का, कारण की ऑलरेडी त्या लेवलवर आलेला आहे आणि प्रीमियममध्ये पण डायरेक्शन कन्फर्म केलेलं आहे. तर मी तुम्हाला क्लिअर कट तिथे सांगितलं होतं की हा सेटअप नाही आहे. याला जेव्हा हा फॉलो थ्रू देईल तेव्हा आपण बघू. इथे थोडंफार स्पाइक पण यांनी प्रीमियम लावले, बट मी तुम्हाला सांगितलं होतं की जर हा इथून वर गेला तर रिग्रेट पण करायचं नाही आहे, कारण की मार्केट अशा पद्धतीने बिहेव करते. तर त्याला करू द्या, जोपर्यंत आपला सेटअप ऍक्टिव्हेट होणार नाही तोपर्यंत आपण एंट्री करणार नाही. तर एक्झॅक्टली आपण विचार केला होता की इथे एंट्री करणार नाही, तर त्यांनी काय केलं की एक्झॅक्टली त्यांनी एक स्पाइक लावला आणि कंटिन्यूस पुन्हा खाली आला. त्यानंतर जेव्हा खाली आला आणि इथे एक रेंज क्रिएट केली. ओके, तर तुम्हाला माहिती आहे की पुन्हा आपण या रेंजला जेव्हा ब्रेकडाऊन केलं, दोन्ही साईडचे स्ट्रक्चर खराब केलं, तर मी बोललो होतो की आता इथे एक स्ट्रक्चर क्रिएट करून हा खाली क्लोजिंग देऊ शकतो. तर खाली साईडने आपण प्ले करणार. पुन्हा त्यांनी क्लोजिंग दिली नाही, पुन्हा थांबलं. ठीक आहे, तर कंटिन्यू आपली कॉमेंट्री सुरू होती की काय करायचं काय नाही आणि या मार्केटमध्ये काय सायकोलॉजी राहणार आहे. ओके, पुन्हा सेम लेवलवर यांनी बाहेरने वर याला उचललं. वर उचलल्यानंतर यांनी इथे कोणतंही स्ट्रक्चर असं वर बनवलं नाही, खाली आल्यावर खाली पण बनवलं नाही, इथं पुण्या खाली आलं इथं पण बनवलं नाही आणि जेव्हा हा वर गेला तर इथे पण बनवलं नाही. स्ट्रक्चर कोणत्याही लेवलमध्ये इथे बनलेलं नाहीये. ओके, हे डिस्कस आपल्याला लाईव्हमध्ये सुरू होतं. त्यानंतर आपण काय केलं की जेव्हा हा वर गेला तर फर्स्ट टाइम आजच्या डेटमध्ये फर्स्ट टाइम यांनी स्ट्रक्चर बनवलं इथे, आणखी वर गेला, खाली आला आणि इथून वर गेला. इथे इंटरेस्ट होता, बट पुन्हा ही रेंज होती. मला वाटलं की पुन्हा खाली जर आलं तर अजून प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात, म्हणून मी काय केलं की तुम्हाला सांगितलं की ह्याच्यावर आपल्याला जाऊ द्या, त्याच्यावर क्लोजिंग दिली तर मग आपण 10 कंटिन्यूवर एंट्री करू. मग काय झालं की एक कॅन्डल होल्ड केली आणि जस्ट ह्याच्यावर कॅन्डलने क्लोजिंग दिली ही कॅन्डल. तर इथे प्रॉपर ब्रेकआउट आला. जो डेचा रेंज होता त्याला ब्रेकआउट दिलं आणि वरचा जो 70-80 पॉईंटचा जो स्पेस होता तो पण इथे क्लिअर झाला होता. कॅन्डल WLC होती, क्लोजिंग पण स्ट्रॉंग होती. तर जशी त्या कॅन्डलने क्लोजिंग दिली, या कॅन्डलच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा लो जो आहे तो मी स्टॉप लॉस लावला. मी स्वतः ट्रेड केला आणि जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत जे लाईव्हमध्ये असतात त्यांनी सर्वांनी माझ्यासोबत एक्झिक्यूट केला. त्यानंतर हा थोडाफार इथे थांबला. तर स्ट्रेंथ ऑलरेडी स्लोली तुटत चाललेली होती. ओके, इथे मी तुम्हाला सांगितलं पण होतं की आता इथे हा जास्त मोमेंटम फास्ट देणार नाही, तर ज्यांना पॅनिक होते किंवा हे होत आहेत तर ते इथे एक्झिट करू शकता. मी तर ट्रेलिंगने जाणार असा विचार केला आणि लगेचच ह्याच्यानंतर ही कॅन्डल आली.
तर प्रॉपरली जशी यांनी कॅन्डल क्लोजिंग दिली तर इथे आपल्याला एक ट्रेलिंगचा चान्स मिळाला. तुम्हाला माहिती आहे की आपण एकतर फ्रॅक्टल किंवा मग डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग याला ट्रेल करतो. तर जो एसएल मी इथे लावला होता तुम्ही ट्रेल केला आणि या कॅन्डलच्या खाली लावला, ट्रेल केला. ओके, थोडा वेळ पुन्हा मार्केट थांबलं, मग त्यानंतर मी डाउट सॉल्विंगला स्टार्ट केलं होतं. जे क्वेश्चन विचारत होते त्यांना मी क्लिअर करत होतो आणि लगेचच जेव्हा ट्रेल केलं इथनं जेव्हा हा रिव्हर्स फिरला तर ऑटोमॅटिकली आपल्या डाउट सॉल्विंग मध्येच इथे हा बुक झालेला होता या झोनवर. ओके, त्यानंतर काय झालं, मार्केट पुन्हा थोडा वेळ थांबलं, आपलं कंटिन्यू डाउट सॉल्विंग सुरूच होतं. मी लाईव्ह मध्ये होतोच, तुम्हाला मी पूर्ण पिक्चर क्लिअर केलेली होती. कोणते काहीतरी आपल्या स्टुडंटने एका क्वेश्चन पण केला होता की इथे रिव्हर्सल सेटअप ऍक्टिव्हेट होऊ शकतो का, किंवा मग रिव्हर्सल सेटअप काय आहे हे मला समजलेलं नाही आहे, तर एक्झॅक्टली त्याला आपण कसं ट्रेड करतो. तर एक्झॅक्टली त्यांनी विचारलं, कारण की ही कॅन्डल आली तर डायरेक्टली तर आपण रिव्हर्सलमध्ये ऍक्टिव्ह करत नाही. तर मग काय झालं की मी बोललो पण होतो की आधी ज्या डायरेक्शनमध्ये ट्रेड सुरू आहे किंवा मग मोमेंटम मार्केटचं सुरू आहे त्याला जो जेव्हा आधी बेंड करणार आणि त्या डायरेक्शनमध्ये पुन्हा जायला निघणार त्यानंतर आपण एंट्री करणार. तर इथे तुम्ही बघू शकता आधी आपला ट्रेड कुठे होता, इथे होता. आपण ब्रेकआउटवर या ट्रेड एक्झिक्यूट केला, सेम कलरचा लो आपण स्टॉप लॉस लावला. ओके, त्यानंतर खाली आला, वर गेला तर आपल्याला इथे ट्रेलिंगचा चान्स मिळाला, आपण इथे ट्रेल केलं. रिव्हर्स फिरला तर या झोनमध्ये आपला ट्रेलिंग बुक झाला. हा ट्रेड जो होता आपला फर्स्ट तो आपला क्लोज झाला. त्यानंतर आता खाली आला, खाली आल्यानंतर यांनी काय केलं, हे लेवल जे आहे हे स्ट्रक्चर बेंड झालं, म्हणजे आपला जो ट्रेंड सुरू होता अप ट्रेंडचा तो इथे न्यूट्रल झाला. न्यूट्रल झाल्यानंतर आपण काय बघतो की आता पुन्हा याच्या वर निघते का, किंवा मग आता हे बेंड केलेलं आहे तर याला हा कंटिन्यूशनच्या साईननी खालच्या साईडने फॉलो थ्रू देतो का. तर इथे तुम्ही क्लिअरली बघू शकता हा खाली आल्यानंतर थोडा इथे थांबला, एक प्रॉपर रेंज क्रिएट केली. ओके, तर आता रेंज कशी क्रिएट होणार, मी इथे एक लाईन मार्क करून दाखवतो म्हणजे की तुम्हाला पूर्ण क्लिअर होऊन जाईल. वर एक हॉरिझॉन्टल मार्क करतो आणि एक खाली हॉरिझॉन्टल लाईन मार्क करतो. ठीक आहे, आता बघू शकता, आता क्लिअर तुम्हाला रेंज इथे दिसणार. हा वर गेला, खाली आला, इथे न्यूट्रल केलं, थांबला, इथे एक रेंज क्रिएट केली. आता ही झाली वरची रेंज, वर आपण बाय करणार, खाली आपण सेल करणार. ठीक आहे, आता विचार करा की प्रॉपरली इथे एक 2-4 कॅन्डल लाईन थांबवलं, एक रेंज क्रिएट केली आणि एक्झॅक्टली या कॅन्डलनी प्रॉपर वेने जसं आपल्याला रिव्हर्सल सेटअप पाहिजे एक्झॅक्टली त्या लेवलवर यांनी ब्रेकडाऊन दाखवलं. ब्रेकडाऊन दाखवल्यानंतर क्लोजिंग जी दिली ती पण स्ट्रॉंग होती, डब्ल्यूआरसी होती, 100 नाही 1000% आपल्या सेटअपमध्ये बसत होती. जशीच्या कॅन्डलने क्लोजिंग दिली मी सेम कलरचा क्लोजिंगवर एंट्री एक्झिक्यूट केली आणि सेम कलरचा हाय जो आहे तो मी स्टॉप लॉस लावला. स्पेस काय होता तर डायरेक्ट इथून इथपर्यंतचा स्पेस जो होता तो ओपन होता आणि 1:1 पेक्षा जास्त स्पेस ओपन होता. तर परफेक्टली आपल्या प्रत्येक रूलमध्ये हा बसत होता, म्हणून याच्या क्लोजिंगवर मी सेकंड ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कलरचा हाय मी स्टॉप लॉस लावला. एक्झॅक्टली या लेवलवर आल्यानंतर कंटिन्यू या लेवलवर आल्यानंतर प्रॉपरली यांनी हे जे टार्गेट आहे 2-4 कॅन्डलमध्ये बुक करून दिलं. ठीक आहे, म्हणजे एक टार्गेट कंप्लीट करून दिलं. बुक तर मी जनरली असं करतच नाही, तुम्हाला माहिती आहे की मी ट्रेलिंग कन्सेप्टनीच बुक करतो, जेवढं फ्लो येईल तेवढं पूर्ण कॅप्चर करतो. तुम्हाला मी हे पण सांगितलेलं आहे की समोरचं टार्गेट कसं ओपन झालं ते कसं ओळखायचं, तर जी लेवल आपण टार्गेटची काढलेली आहे त्याच्या बाहेर जेव्हा क्लोजिंग देणार तर समोरचं टार्गेट ओपन होणार आहे. आपण आधीच सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहे लाईन मध्ये. ओके, तर आता मी काय करतो की जे आपलं टार्गेट होतं तिथे मी एक लाईन मार्क करतो हॉरिझॉन्टल. ठीक आहे, इथे मी एक लाईन मार्क करतो. आता हे बघा, जेव्हा माझा ट्रेड सुरू होता तेव्हा कंटिन्यू इथे एंट्री घेतल्यानंतर कंटिन्यू हा खाली आला आणि टार्गेट लेवलला टच केल्यानंतर याची क्लोजिंग जी आहे ती पण याच्या खाली दिली. तर आता रूल सेम आहे की जर याच्या खाली क्लोजिंग दिली तर प्राइस खाली जाणार, तर खाली जाणार प्रॉपरली खाली गेली. ठीक आहे, एक कॅन्डल थांबली, खाली गेली, पण आता हे जे फायनल टार्गेट होतं हा इथे थांबला. फायनल टार्गेट होतं इथे थांबला. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जर फॅक्टर आला नाही तर आपण डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग ट्रेल करतो आणि सोबत इथे एक इंगल्फिंग कॅन्डल पण आलेली होती जी की ही कॅन्डल होती. बरोबर आहे, तर हे ट्रेड कंटिन्यू केल्यानंतर ऑलरेडी जो स्टॉप लॉस गेला होता हा कव्हर करून आपण तिप्पट चौपट मला वाटतं मी प्रॉफिटमध्ये आलेलो होतो. ओके, मग त्यानंतर इथे काय झालं की इंगल्फिंग आल्यानंतर इथे एक ट्रेलिंगचा चान्स मिळाला, एक बेस्ट लेवल होती, एक बेस्ट प्राइस इथे मिळत होती. तर त्या बिझनेसनी काय केलं की जो स्टॉप लॉस इथे लावला होता तो डायरेक्टली उचलला आणि इथे लावला, म्हणजे की पोझिशन पण सिक्युअर होणार होती आणि सोबत हा जो स्टॉप लॉस होता तो कव्हर करून पण प्रॉफिट जबरदस्त इथे दिसत होतो. त्या बेसिसने मी इथे ट्रेड केलं. हा 2-3 कॅन्डल थांबला आणि जसंच रिव्हर्स झाला तर एक्झॅक्टली या कॅन्डलवर याच्या टॉपवर जस्ट एका पॉईंटने यांनी स्टॉप लॉस माझा बुक केला, म्हणजे ट्रेलिंग स्टॉप लॉस, आणि त्यानंतर मग हा रिव्हर्स फिरला, खाली पुन्हा एक टार्गेट दाखवलं आणि त्यानंतर व्होलॅटिलिटी दाखवून आता क्लोजिंग जी दिली आहे ते या लेवलवर दिलेली आहे. ठीक आहे, जर हा स्टॉप लॉस एका पॉईंटनी जर झाला नसता तर अजून मला वाटतं की 10-12 पॉईंट एक्स्ट्रा आले असते, म्हणजे की जो ट्रेलिंग आहे तो आला असता या लेवलवर, मग डॉमिनेट कॅन्डल बनली इथे तर मग तो इथे आला असता. बट इथे लावला जो मी ट्रेलिंग होता तो जस्ट इथे बुक झाला एका पॉईंटनी आणि त्यानंतर मार्केट फिरला तर काही प्रॉब्लेम नाही. मार्केट अशा पद्धतीने आपल्याला चॅलेंज देत राहतं, ते आपल्याला ऍक्सेप्ट करायचं असतं. जे समोर मार्केट दाखवतो त्याच्यावर आपल्याला रिॲक्ट करायचं असतं. 100% आपण आपल्या सेटअपनुसार जे समोर दिसलं मार्केटमध्ये ते आपण रिॲक्ट केलेलं आहे. ज्यांचं मिस झालं आजचं लाईव्ह, जे आज पार्टिसिपेट करू शकले नाही त्यांना एक क्लॅरिटी द्यायची होती, समजून सांगायचं होतं की एक्झॅक्टली आज आपण काय केलं, लाईव्ह मध्ये काय झालं आणि मी स्वतः ट्रेड कशी मॅनेज केलं. जे पण लाईव्ह मध्ये होते त्यांना तर मी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या
क्लिअर होतं कारण की तुमच्यासोबतच मी एंट्री घेतलेली होती. ओके, तर आता ज्यांचं मिस झालं त्यांना पण इथे पूर्ण क्लॅरिटी आली असेल. एक रिकॅपमध्ये मी एक रिव्हिजन म्हणून एक शॉर्टमध्ये पुन्हा एक्सप्लेन करतो की ह्या रेंजमध्ये आपण कोणत्या ट्रेड एक्झिक्यूट केला नाही. मी क्लिअर सांगितलं होतं लाईव्हमध्ये की याच्यावर आपण एक्झिक्यूट करणार. तर इथे प्रॉपरली या काळामध्ये मी रेडी झालेलो होतो, बट क्लोजिंग वर दिली नाही म्हणून एंट्री घेतली नाही. मग कंटिन्युअस साईनमध्ये yani या काळामध्ये एंट्री घेतली. इथे एंट्री सेव्हिंग कॅन्डलचा लो जो आहे तो स्टॉप लॉस लावला, इथे थांबला, वर निघाला. तर स्ट्रक्चरनुसार आणि डॉमिनंट कॅन्डलनुसार दोन्ही साईडनी याला आपल्याला एक चान्स मिळाला ट्रेलिंगचा. तर जो एसएल इथे होता तो इथे ट्रेल केला. इथनं जेव्हा रिव्हर्स फिरत इथे आपला जो फर्स्ट ट्रेड जो आहे तो आपला इथे बुक झाला. हा झाला फर्स्ट. सेकंड ट्रेड जो आहे तो आपण रिव्हर्सलमध्ये एक्झिक्यूट केलेला आहे, जो की आहे या रेंजच्या ब्रेकडाऊनवर जी की कॅन्डल आहे ही कॅन्डल याच्या क्लोजिंगवर एंट्री एक्झिक्यूट केली आणि सेम कॅन्डलचा हाय जो आहे तो आपला स्टॉप लॉस लावला. फर्स्ट टार्गेट कोणतं होतं, तर फर्स्ट टार्गेट जे होतं हे होतं कारण की याच्यामध्ये पूर्ण स्पेस जो होता तो ओपन होता. ओके, आणि कंटिन्यू 2-4 कॅन्डलमध्ये आपलं टार्गेट कंप्लीट केलं. त्यानंतर क्लोजिंग खाली दिल्यामुळे इथे ह्याच्यापर्यंतचा स्पेस ओपन झाला. तर इथे कंटिन्युअस साईनवर इंगल्फिंग अकॉर्डिंग आपल्याला एक ट्रेलिंगचा चान्स मिळाला. तर जो एसएल इथे लावला होता तो ट्रेल केला आणि याच्यावर लावला. ओके, त्यानंतर हा इथे थांबला, थोडंफार एक मोमेंटम दाखवलं आणि त्यानंतर लगेच जसा रिव्हर्स फिरला तर या कॅन्डलच्या हायवर आपला जो ट्रेलिंग आहे तो आपला बुक झाला. त्यानंतर आता व्होल्टेज करून हा आता इथे क्लोज दिला आहे. तर पूर्ण मी एक रिकॅप दिलं तुम्हाला शॉर्टमध्ये. पुन्हा एक सांगितलं की एक्झॅक्टली पहिला ट्रेड कुठे होता त्याला कसं मॅनेज केलं आणि दुसरा ट्रेड कुठे होता त्याला कसं मॅनेज केलं. तर हे तुम्हाला मी पूर्ण क्लिअर केलं निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर. तर इथे तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. आता हेच दोन्ही पण ट्रेड मी तुम्हाला निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली किती पॉईंटचा स्टॉप लॉस होता, किती आपण बुक केलं, आपल्याला प्रॉफिट किती दाखवलं आणि कोणत्या पद्धतीने त्याला आपण बुक केलं आहे प्रॉफिटमध्ये. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा ऑप्शन चार्ट लावून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली तिथे काय क्लॅरिटी होती ते. ओके, तर इथे बघू शकता तुम्ही की प्रॉपरली इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट लावून ठेवलेला आहे या साईडनी आणि इथे मी लावलेला आहे 25,750चा कॉल. तुम्हाला माहिती आहे की आपण इथे जे तुमच्यासोबत मी जे एंट्री करतो म्हणजे जे आपले प्रीमियम स्टुडंट आहे त्यांच्यासोबत जे एंट्री करतो ते प्युअरली ऑप्शन बाईंगमध्ये करतो. तर आपण पहिला ट्रेड जो घेतलेला होता तो या कॅनलमध्ये होता, अपसाईडनी होता. तर अपसाईडनी जर झालं तर आपण काय करणार, कॉल बाय करणार. तर कॉलमध्ये आपण एंट्री घेतलेली होती आणि स्ट्राईक प्राइस कोणती होती 25,750ची. ओके, तर इथे बघू शकता जी कॅन्डल होती ती ही कॅन्डल आहे. तर ती ब्रेकआउट कॅन्डल कोणती होती, ती होती ही कॅन्डल. ह्याच्या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला, सेम कॅन्डलचा लो आपण स्टॉप लॉस लावला. इथून इथपर्यंत थोडंफार यांनी दाखवलं, बट ऑलमोस्ट मी 25 पॉईंटचं टार्गेट ठेवलेलं होतं, त्यांनी कंप्लीट केलं नाही. बट ट्रेलिंगचा चान्स आपल्याला मिळाला. तर आपला जो स्टॉप लॉस आहे तो तसाही कमी झालेला होता. तर ट्रेलिंग कुठे केली होती आपण इथे या कॅन्डलच्या लोवर. तर ती कॅन्डल कोणती आहे, इकडे प्रीमियममध्ये ही कॅन्डल आहे. तर याच्या लोवर एक्झिक्यूट केलं म्हणजे की ट्रेल केला स्टॉप लॉस इथून इथपर्यंत. जेव्हा इथनं रिव्हर्स फिरला तर या कॅन्डलमध्ये आपला जो ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे तो आपला बुक झाला. पॉईंट वाईज जर तुम्हाला इथे मी कॅल्क्युलेशन करून दाखवणार तर आधी जो आपला इथे एंट्री होती तर इथून इथपर्यंत जो स्टॉप लॉस होता तो होता ऑलमोस्ट 21-22 पॉईंटचा. त्यानंतर यांनी मोमेंटम वरच्या साईडने कुठे केलं तर इथे केल्याने 11-12 पॉईंटचं मोमेंटम केलं. बट आपला स्टॉप लॉस कुठे आलेला होता, या लेवलवर आलेलं होतं इथे या कॅन्डलच्या लोवर. तर इथे जर लावला तर तुम्ही बघू शकता की 8-9-10 पॉईंटच्या जवळपास इथे आपला जो स्टॉप लॉस आहे तो इथे आपला बुक झालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर हा कंटिन्यू खाली आला आणि आता ऑलमोस्ट डेलोच्या जवळच यांनी क्लोजिंग दिली आहे. हा झाला फर्स्ट ट्रेड जो की होता 25,750च्या कॉलमध्ये, ज्याच्यामध्ये आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस जो आहे तो बुक केलेला आहे. दुसरा ट्रेड जो आहे तो आपला होता पुट साईडनी, रिव्हर्सल साईडनी. तिथे पण आपण एंट्री जी घेतलेली होती ती घेतलेली होती 25,750च्या पुटमध्ये. तर मी इथे 25,750चा पुट लावून घेतो म्हणजे तिथे पण तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल. तर 25,750चा पुट जो आहे तो हा आहे, तो मी इथे लावून घेतो. ओके, तर आता इथे तुम्ही बघू शकता तुमच्या समोर जे आहे ते आहे 25,750च्या पुटची स्ट्राईक प्राइस. ओके, तर जो रिव्हर्सल ट्रेड जो आहे तो इथे आहे. आपण खालच्या साईडने एंट्री घेतली म्हणजे आपण काय बाय करणार, तर आपण पुट बाय करणार. तर याच्या लेवलवर काय केलं की याच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली, सेम कॅन्डलचा हाय जो आहे तो मी स्टॉप लॉस लावला. ओके, तर ती कॅन्डल कोणती आहे, ती कॅन्डल होती ही कॅन्डल. ह्याच्या क्लोजिंगवर मी एंट्री घेतली आणि सेम कॅन्डलचा जो लो आहे तो मी स्टॉप लॉस लावला. त्यानंतर इथून बघू शकता तुम्ही की कंटिन्युअस वन शॉट हा वरच्या साईडने गेला आणि जबरदस्त प्रॉफिट दाखवलं. जेवढा स्टॉप लॉस बुक केला होता 10 पॉईंटचा त्याच्यापेक्षा 5 पट प्रॉफिट आणि इथपर्यंत दाखवले होतं. तुम्हाला मी काउंट करून पण दाखवतो की एक्झॅक्टली याचा स्टॉप लॉस जो होता या कॅन्डलच्या क्लोजिंगवर एंट्री होती, लो याचा जो होता याचा जो स्टॉप लॉस होता तो फक्त 12-13 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. आणि इथून इथपर्यंत जी यांनी मोमेंटम दाखवलेली होती ती होती 55 पॉईंटची. 55 पॉईंटची इथे मोमेंटम होती. ओके, आधी आपला स्टॉप लॉस होता 10 पॉईंटचा, इथे यांनी दाखवले 55 पॉईंट म्हणजे ऑलमोस्ट 45 पॉईंट प्लसमध्ये आपण इथे सुरू होतो. बट काय झालं की मी जनरली असं डायरेक्टली बुक करतच नाही, ट्रेलिंग कन्सेप्टनेच बुक करतो. तर मी स्टॉप लॉस लावलेला होता कोणत्या कॅन्डलवर, ही जी कॅन्डल आहे याच्या लोवर. ओके, तर याच्या लोवर जेव्हा स्टॉप लॉस लावला तर इथून जेव्हा हा रिव्हर्स फिरलेला आहे तर इथे जो ट्रेलिंग आहे तो या झोनमध्ये माझा बुक झाला. नंतर हा वर गेला, खाली गेला आणि आता या लेवलवर क्लोज झालेला आहे. तर एक्झॅक्टली इथे आपण जो बुक झालेला आहे याच्या लोवर मी इथे एक मार्क करून दाखवतो इथे या लेवलवर. तर एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता की इथे 28-30 पॉईंट जे आहे ते आपले इथे बुक झालेले
आहे. ओके, इथे बघू शकता की याच्या लोअर आपला ट्रेलिंग होता या कॅनल अकॉर्डिंग. जस्ट त्यांनी इथे टच केलं, आपला ट्रेलिंग जो आहे तो बुक केला आणि इथून हा रिव्हर्स केलेला आहे. तर पर्सेंट वाईज जर कॅल्क्युलेट करू शकता तर 22-25 पॉईंटच्या जवळपास पर्सेंटच्या जवळपास इथे यांनी आपला प्रॉफिट दाखवलं. सॅटिस्फाईड आहे, काही प्रॉब्लेम नाही. कारण काय की जेवढी मार्केट मुवमेंट करणार तेवढंच आपण इथे बुक करू शकतो. एक्स्ट्रा रिवॉर्डसाठी तर आपण बसू शकत नाही आणि एक्स्ट्रा फोर्सफुली पण आपण मार्केटला पुश करू शकत नाही. तर त्या बेसिसने जेवढं मार्केट दाखवणार किंवा जेवढी मुवमेंट करणार तेवढंच आपण ऍक्सेप्ट करायचं असते. तर तेच आपण आज केलेलं आहे. प्रॉपर जे तुम्हाला मी शिकलेलं आहे एक्झॅक्टली तेच तुम्हाला लर्निंग देऊन लाईव्हमध्ये पण एक्सप्लेन केलं आणि इथे पण जे मी ट्रेड घेतले ते पण आता मी त्याच पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. आपण शिकणार काही आणि करणार काही असं आपण जनरली करतच नाही. 100% जे शिकलेलं आहे एक्झॅक्टली त्याला फॉलो करूनच आपण ट्रेड करतो, लाईव्हमध्ये पण आणि इथे मी एक्झिक्युशनमध्ये जे करतो त्यामध्ये पण. तर पूर्ण क्लॅरिटी तुम्हाला इथे झालेली असेल की निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर काय सायकॉलॉजी होती, कशावरून त्याला आपण मॅनेज केलं आणि प्रीमियमच्या ऑप्शन चार्टवर पण काय क्लॅरिटी होती ते पण इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. तर एंड ऑफ द डे आज पण आपण ग्रीनमध्येच प्रॉफिटमध्येच क्लोज करतोय. हे तुम्हाला इथे दोन्ही ट्रेडच्या कॅल्क्युलेशनवर समजलेलं असेल. तर इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टर आणि निफ्टीच्या ऑप्शन चार्टर दोघांवर क्लिअर झालं. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला आपले ट्रेड एक्झिट झाले आणि कोणत्या टायमिंगला आपण त्याला बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक ओपन करून घेतो. तर मी इथे ऑर्डर बुक ओपन करून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की पहिला जो ट्रेड आहे निफ्टीचा तो आपण एक्झिट केलेला होता 11:30 तिथे मी निफ्टीचा 25,750चा कॉल बाय केलेला. तो बाय झालेला होता 151 मध्ये. त्यानंतर थोडंफार मुवमेंट केल्यानंतर याचा जो ट्रेलिंग एसएल जो आहे तो आपला बुक झालेला आहे 12:09 25,750चा कॉल जो की आपला बुक झालेला आहे 143 मध्ये. त्यानंतर सेम निफ्टीमध्येच रिव्हर्सल सेटअप ऍक्टिव्हेट करून आपण इथे ट्रेड केलेला आहे जो की पुट साईडने होता. तो आपला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे 1:25 25,750चा पुट तो आपला बाय झालेला होता 127 मध्ये. त्यानंतर याला प्रॉपरली आपण चांगल्या पद्धतीने ऑलमोस्ट आपल्याला 50-55 पॉईंट दाखवलं होतं. बट आपला बुक जो झाला ऑलमोस्ट तुम्ही बघितलं की 28-29 पॉईंटच्या जवळपास आपला इथे बुक झालेला आहे. तर तो आपला बुक झाला 2:15 25,750चा पुट जो की आपला बुक झालेला आहे 156 मध्ये. तर ओव्हरऑल आपण इथे फक्त 10 पॉईंटचा जो आहे तो स्टॉपला दिलेला आहे आणि एंड ऑफ द डे 30 पॉईंट प्रॉफिट करून आपण बाहेर निघालेलो आहे. तर ओव्हरऑल आपण आज 20 पॉईंटचं मोमेंटम करून बाहेर निघालेलो आहे. एंड ऑफ द डे आपण ग्रीनमध्ये क्लोज केला आहे. हाच आपला गोल आहे की आपण एंड ऑफ द डे, एंड ऑफ द वीक, एंड ऑफ द मंथ आपण प्रॉफिटमध्ये असलो पाहिजे, ग्रीनमध्ये असलो पाहिजे आणि 30 सायकल आपण कंटिन्यू ठेवत आहे. तर आज पण आपण ते प्रूव्ह केलेलं आहे की एंड ऑफ द डे आपण ग्रीनमध्ये क्लोज केला आहे. जे पण माझ्यासोबत रोज पार्टिसिपेट करतात लाईव्हमध्ये होप करतो की त्यांनी पण जो ट्रेड घेतला त्याला प्रॉपरली मॅनेज केलं असेल आणि एंड ऑफ द डे तुम्ही पण प्रॉफिटमध्येच क्लोज करत असाल. आणि जे पण आपले यूट्यूब सबस्क्रायबर आहेत होप करतो की तुम्ही पण प्रॉपरली काही गोष्टी शिकून ट्रेड केलेला असेल आणि तुम्ही पण एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्येच क्लोज केलं असेल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत जुळायचं असेल, आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये बसून लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये आमच्यासोबत लर्निंग कंटिन्यू करू शकता. त्याचबरोबर अजून डिटेल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पण पूर्ण डिटेल दिलेली आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पण तुम्ही पूर्ण डिटेल घेऊ शकता आणि तुमची जर्नी आमच्यासोबत स्टार्ट करू शकता. अजून पण आजच्या व्हिडिओमध्ये काही सुटलेलं असेल, काही मिस झालेलं असेल, काही क्वेरी असेल, काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे. त्यामध्ये पण तुम्ही काही प्रश्न विचारू शकता. आम्ही 100% त्यावर तुम्हाला उत्तर देऊ. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.